हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. 2-3 दिवस सध्या थोडं दिवस गायब होतो मी. ऑलमोस्ट 4-5 दिवस असतील. ओके. मी बेसिकली सुट्टीवर होतो, गावी गेलो होतो माझ्या मुलीला भेटायला. आणि त्या दिवसात मी कुठेही ट्रेड केला नाही किंवा काही म्हणजे चान्स पण मिळाला नाही. ओके. अँड बेसिकली जर समजा आपण आता न्यूज वगैरे बघितलं तर मला खरंच आता इंटरेस्टेड अजिबात नाही. डोनाल्ड ट्रम्प वरती फायरिंग झाली, सो मे बी एक पब्लिसिटी स्टंट असेल डोनाल्ड ट्रम्पचा. असं एखाद्या US सारख्या मोठ्या इकॉनॉमी म्हणजे टॉपची इकॉनॉमी असलेल्या देशामध्ये, ज्याच्यामध्ये CIA सारखी टॉपची एजंटची ऑर्गनायझेशन असेल आणि डोनाल्ड ट्रम्प देशातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तींपैकी म्हणजे एक प्रेसिडेंट, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे प्रेसिडेंट, त्यांच्यावरती असा हल्ला होतो, असा आणि 2-3 वेळा होतो आणि कदाचित हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो, सिम्पथी गेन करण्यासाठी मे बी. ओके. बट डोंट केअर अबाउट दॅट. मे बी काय होतंय सध्या माहित नाही. वॉर सिच्युएशन अजून कम्प्लिटली म्हणजे मे बी मार्केटने ऍक्सेप्ट केलं असेल वॉर सिच्युएशन, काही होते मार्केटला जिथं मूव्ह करायचं करेल, किंवा अजून सुद्धा थोडीशी पॅनिक सिच्युएशन आहे. बट बिटकॉइन आणि गोल्ड जर समजा बघितला तर आपण जे प्रोबॅबिलिटी प्रेडिक्ट केली होती त्याच्या अगेन्स्ट म्हणजे ऑलमोस्ट त्या लेवल टच केलेल्या आहेत. मी बिटकॉइन म्हटलं होतं की ह्या लेवलला सध्या तो टच करेल आणि फायनली आता तो जर प्रॉपरली बघितला तर सेलिंग तर चांगलं आलेलं आहे. ठीक आहे. ही कॅन्डल बघितली, ह्या कॅन्डलचा लिक्विडिटी स्वीप झाला, सेलिंग आली, ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणजे ह्या लेवलचा सपोर्ट घेतला मार्केट म्हणजे बिटकॉइन अप, परत ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली, परत डाऊन साईड, परत थोडासा साईडवेज आणि इथून परत डाऊन. आज ऑलमोस्ट बिटकॉइन खूपच पडला. ऑलमोस्ट रविवारी सुद्धा खूप चांगल्या मुवमेंट आल्यात बिटकॉइन मध्ये. रविवारची ही कॅन्डल आहे बघा, ही संडेची कॅन्डल आहे. संडेला अशी बिटकॉइनची कॅन्डल झालेली आहे, खरंच चांगली मोमेंटम आहे. आणि ही आजची कॅन्डल आहे, रेड कॅन्डल सगळी झालेली. आणि बेसिकली बघितला तर आता मी हे ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. या ट्रेंड लाईनचं तुम्ही जर मिनिंग बघितला तर ऑलमोस्ट म्हणजे मार्केट म्हणजे बिटकॉइन जवळपास त्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टला टच करून अप गेलेलं आहे, टच करून अप गेलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3 आता काय झालेलं आहे, लिक्विडिटी घेतलेली आहे आणि बिटकॉइनने ही ट्रेंड लाईनचा झोन जो होता तो सध्या सपोर्ट ब्रेक करण्यात म्हणजे ऑलमोस्ट ब्रेक केलेला आहे. आता काय दिसतंय, सो मी एक्सपेक्टेड आहे की 1 आवरला जर बघितलं तर ह्या लेवलला एक सप्लाय झोनचा म्हणजे ह्या लेवलची लिक्विडिटी अजून घेतलेली आहे. इथं ऑलमोस्ट 1, 2, 3 म्हणजे ऑलमोस्ट एवढी लिक्विडिटी तयार केलेली आहे. ठीक आहे. हे जर समजा तुम्ही बघितलं ना, ही लिक्विडिटी एवढी तयार केलेली आहे की मी एक्सपेक्ट करतोय की ही लिक्विडिटी खायला सुद्धा बिटकॉइन वरती येऊ शकतो. ठीक आहे. बिटकॉइन ही लिक्विडिटी घेण्यासाठी सुद्धा एवढ्या वरती येऊ शकतो. कुठली ह्याच्यावरती जी हिथं लिक्विडिटी पडलेली आहे म्हणजे हिथं जो झोन आहे ना, कदाचित हिथपर्यंत येऊ शकतो आणि इथे एक सेलरचा ट्रॅप असू शकतो की ह्या लेवलला, कारण ऑलमोस्ट इथे एक सपोर्ट आहे 4 आवरला 1 आवरला सॉरी, इथे एक सपोर्ट आहे चांगला. ओके. आणि ह्या सपोर्ट का चांगला आहे, कारण ऑलमोस्ट ह्या लेवलचा ब्रेकआउट आला होता म्हणजे ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिली होती. सो मे बी त्याच्यामुळे कदाचित इथून परत बिटकॉइन थोडासा अपमूव्ह जाईल आणि इथून मग डाऊन साईड येईल, किंवा आणि जर समजा बिटकॉइनला इथूनच डाऊन साईड यायचं असेल तर त्याला हे झोन तोडावे लागतील, तेव्हाच बिटकॉइन ऑलमोस्ट शार्पली डाऊनफॉल येणार आहे, ह्या ट्रेंड लाईन पर्यंत येणार बिटकॉइन. ठीक आहे. सो बी कॉशियस वाईल ट्रेडिंग. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी लवकरच ट्रेडिंग वगैरे चालू करणार आहे बिटकॉइन आणि गोल्ड मध्ये. सो बेसिकली मी जस्ट या व्हॅन्टेज मध्ये मी सध्या ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणजे आधी ओपन केलं होतं पण कधी वापरत नव्हतो. सो मी डिपॉझिट करेन अँड देन विल स्टार्ट फॉर द ट्रेडिंग इन बिटकॉइन अँड गोल्ड. आणि त्याचबरोबर इथे मी माझे आवडते नॅसडॅक अँड मे बी मी US30 पण इथे ऍड करेन. सो सो आय कॅन ट्रेड इन US मार्केट एज वेल. ओके. सो व्हॅन्टेज मध्ये मी सध्या स्टार्ट केलेलं आहे आणि व्हॅन्टेज मध्ये सध्या माझा अकाउंट टाईप आहे स्टँडर्ड STP. ओके. सो ज्याच्यामध्ये सध्या मी 500x 1:500 चं लिव्हरेज कन्सिडर केलेलं आहे आणि आणि त्याचबरोबरच स्प्रेड थोडासा मिनिमम आहे, त्यामुळे इट्स क्वाईट गुड. आणि व्हॅन्टेज खरंच म्हणजे एक्सएम सारखाच जवळपास 15 एक वर्ष
ऑलमोस्ट ह्या ट्रेडिंग मध्ये म्हणजे त्याचं ब्रोकर आहे हा. जवळपास 15-1 वर्ष झाले असतील व्हॅन्टेजला पण. ठीक आहे. सो ब्रोकर चांगला आहे. माझे पण काही मित्र आहेत ते व्हॅन्टेज यूज करतात मोस्टली. इव्हन माझं ब्रदर पण व्हॅन्टेजच यूज करतोय. सो यप, आय ट्राय टू ट्रेड इट. ओके. हे फक्त अनालिसिस साठी आपलं ट्रेडिंग व्यू हे फक्त अनालिसिस साठी असेल आणि मोस्टली तर एक्झिक्युशन जे असेल ट्रेडिंगचं ते व्हॅन्टेज याच्या थ्रू होईल. गोल्ड बघूया. गोल्ड मध्ये एक्झॅक्टली काय XAUUSD गोल्ड. गोल्ड मध्ये अनएक्सपेक्टेड मोमेंटम आहे. ओके. गोल्ड एक्सपेक्ट करत होतो की ह्या लेवल पर्यंत जायला पाहिजे. सो मे बी असं दिसतंय की जे सेलिंग पॉइंट आहे ना, तुम्ही जर बघितला तर जो सप्लाय आला ह्या झोनचा जो रिॲक्शन आलेला आहे, ती मला रिॲक्शन काही अजिबात आवडलेली नाहीये. त्याचं कारण काय? असं दिसतंय की इथे एक ट्रेंड लाईन फॉर्मॅटमध्ये थोडंसं हळूहळू सेलिंग चालू प्रत्येक कॅन्डलच्या खाली विक तयार होत चालली. त्याचबरोबर ही जर तुम्ही बघितला तर एवढं काही शार्प सेलिंग झालेलं नाही. सो मे बी इथं सेलिंग प्रेशर क्रिएट करून एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल इथे बनू शकते आणि ह्या लेवलला टच करून मग गोल्ड डाऊन साईड येऊ शकतो. कारण गोल्डचा टॉप डाऊन अप्रोच हा माझा असा आहे. म्हणजे अशी ट्रेंड लाईन सध्या ती फॉलो व्हायला लागली गोल्डमध्ये आणि ह्या झोन पर्यंत जाण्याचं म्हणजे जायला तर पाहिजे कारण वॉर जर कंटिन्यू राहिला तर गोल्ड अप गेलं पाहिजे. दॅट इज द मेन थिंग. ओके. दॅट इज द मेन थिंग. या गोल्डचं जर समजा अजून लोअर टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केलं तर सध्या तरी तसं दिसतंय मला जे सेलिंग दिसते ना ते खूप स्लो सेलिंग दिसते. त्याच्या अगेन्स्ट बाईंग खरंच खूप चांगली. ही बाईंग बघा किती झाली. ह्याच्या खालची लिक्विडिटी स्वीप केली बघा ह्या कॅन्डलने, परत ह्याची लिक्विडिटी स्वीप केली ह्या कॅन्डलने, मग वरती गेली, परत आता ह्या झोनची लिक्विडिटी स्वीप करून मग फायनली कदाचित तो ह्या झोन मधनं मग वर जाणार. म्हणजे कदाचित ही लिक्विडिटी स्वीप करून मग गोल्ड कदाचित वरती जाऊ शकतो. आणि जर समजा तुम्ही प्रॉपरली बघितला तर गोल्ड मध्ये लो तुटलेला नाही अजून इतके दिवस झाले. म्हणजे हा जो लो आहे ना, म्हणजे इतका वेळ झाला हा लो तुटलेला नाही अजून. ठीक आहे. इथे ब्रेकऑफ स्ट्रक्चर झाले त्यामुळे हे रिटेस्टला बाय करणं योग्य होतं. मे बी टार्गेट आपण इथं ठेवलं असतं बट या तो सध्या इथूनच डाऊन साईड आलेला आहे. गोल्डमध्ये सेलिंग तर खूप स्लो आहे. अजून गोल्डमध्ये प्रॉपर सेलिंग असं आलेलं नाहीये. ठीक आहे. मी का सेलिंग स्लो म्हणतोय कारण ही रेड कॅन्डल बघा त्याच्या अगेन्स्ट बघा काय झालं. काय नाही, हॅमर तयार झाली, थोडंसं बाईंग पुलबॅक आला, परत सेलिंग आलं. पण सेलिंग असताना प्रत्येक कॅन्डलच्या खाली विक तयार जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बायर्स ऍड व्हायला लागलेत, कोणतरी मोठे प्लेयर्स ऍड होतात. ठीक आहे. ह्या एक सपोर्ट झोन आहे. 4,600 4,640 वगैरे हा लेवल एक सपोर्ट झोन आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आय नो की गोल्डने ही जी एक ट्रेंड लाईन होती या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन दिलेला आहे. ओके. इफ यू नो व्हेरी वेल, सो म्हणजे तुम्ही जर प्रॉपरली अनालिसिस केला असेल तर ह्या ट्रेंड लाईनचा एक ब्रेकडाऊन गोल्डने ऑलरेडी दिलेला आहे. सो लेट्स सी की ह्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकडाऊनला तो रिस्पेक्ट करतोय का इथून सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन वर जाऊन मग परत डाऊन साइड अप्रोच करतोय, सेम ॲज BTC. ओके. सो स्टे ट्यून फॉर अवर ट्रेडिंग चॅनल and please like the video, share with your friends and subscribe my channel. लवकरच भेटू आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. आणि मी मोस्टली इंडियन मार्केट बंदच करेन, मोस्टली इन्व्हेस्टमेंट करून सोडून देईन कारण इंडियन मार्केटमध्ये ऑलमोस्ट डोकं फिरलेलं आहे आता. काय चाललंय काय कळत नाही त्याचं. कधी आलं इंडियन मार्केट डाऊन साइड आणि कधी गॅप अप होऊन वरती स्टे करते आता. सो इंडियन मार्केटमध्ये काही राहिलेलं नाहीये, रस नाहीये. ओके. सो प्लीज टेक केअर. टाटा, बाय बाय.